एक महत्त्वाचा प्रश्न उरतो तो म्हणजे धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणी संदर्भातला, एस टी आरक्षण अंमलबजावणी संदर्भातला, ज्यासाठी आपण डोकं फोडून घेतलं होतं, हयातभर संघर्ष केला. आता तुम्ही पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. काय सांगाल, काय अपेक्षा आहे सरकारकडून तुमची, किंवा काय करावं लागेल हा प्रश्न सोडवण्यासाठी? काय झालंय, स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये जे आरक्षण ठेवण्यात आलं 49%, याच्यातलं त्यावेळी जे राज्यकर्ते होते त्यांनी आपापले हिस्से ठरवून घेतले. सरकारनं त्यांना मदत केली. त्यामुळे मराठा समाजाचं आरक्षण किती, ओबीसीचं किती, अन्य मागासवर्गीयांचं किती हे ठरलं. आणि धनगरांच्या बाबतीमध्ये काय केलं, त्यांना ओबीसीत घालून टाकलं. आता ओबीसीला 27% आरक्षण आहे. त्यातलं काय धनगरांच्या वाटण्याला येतंय? काही येत नाही. मग आता अलीकडच्या काळामध्ये आम्ही जेव्हा आंदोलन केलं तेव्हा पवार साहेब मुख्यमंत्री होते. त्यांनी एक बैठक बोलवली मंत्रालयात आणि त्याच्यामध्ये आमचे सगळे पुढारी होते. मी सगळ्यांना पुढाऱ्यांना भेटून बैठकीच्या आधी सांगितलं की हे आरक्षण मानणार आहेत, हे अगदी आपल्याला फसवणार आहेत, आपण हे स्वीकारायचं नाही, सगळ्यांनी उठून उभा राहायचं. पवार साहेब आले, शेंडगे बापू होते बरोबर, दोघं जण आले. बाकीचा हॉल भरलेला मंत्रालय 6व्या मजल्यावरला. आणि पवार साहेबांनी सुरुवात केली मिटिंगला किंवा आरक्षणा बाबतीमध्ये आज आपण इथं जमलोय ओबीसीच्या आरक्षणासाठी. आणि आरक्षण 49% आहे. त्याऐवजी 52% आरक्षण वाटलं गेलंय आता. आणि आता धनगर समाजाला आरक्षण द्यायला आरक्षण शिल्लक नाही. मी प्रयत्न करून, पवार साहेब म्हणले 49चं 50 करायचं, त्यातला 1, आणि ओबीसीला जे 30% आहे त्यातला 1 करून धनगर समाजाला 2% आरक्षण देत. मी सगळ्यांना सांगितलं, मी उभा राहिलो, बाकीचा कोणीही धनगर समाजाचा नेता आमदार उभा राहिला नाही, मी एकटा उभा राहिलो. आणि मी सांगितलं धनगर समाज हा 11% आहे, 11% आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे, आम्हाला 2% मान्य नाही. पवार साहेबांनी मीटिंग बरखास्त केली, मान्य नसेल बरखास्त केली. आणि मग त्याने जाऊन कात्याकूट करून 3.5% आरक्षण कसं देता येईल, म्हणजे 3.5% पर्यंत गेले. आणि मला बोलवून